श्रीराम समर्थ श्रीराम। शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा बसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, दशक 17 आणि समास 3 ओवी क्रमांक 10 पर्यंत आपण काल चिंतन केलेलं आहे। त्यापुढील भाग आज आपल्याला श्रवण करायचा आहे। श्री समर्थांनी या समासामध्ये श्रवण भक्तीचं महत्व सांगितलं। ग्रंथाचं प्रयोजनच मुळामध्ये आपण समजून घेतलं पाहिजे। तत्वधाडा करून परब्रह्माला आपण भेटणं ही खरी ग्रंथाची फलश्रुती आहे, ही खरी श्रवणाची फलश्रुती आहे। म्हणून ते प्राप्त होईपर्यंत आपल्याला थांबता येणार नाही। मनुष्य ज्याप्रमाणे एखाद्या कृतीला करतो आणि त्या कृतीमागचं कारण त्याला माहित असते, त्याचा उद्देश ठरलेला असतो, ते प्राप्त होईपर्यंत तो थांबत नाही। माणूस जेवायला बसला, पोट भरल्याशिवाय उठत नाही। तहान लागली, पाण्याने आपण तृप्त झाल्याशिवाय, आपण पाणी पिल्याशिवाय राहत नाही। तसं ग्रंथ सुद्धा जर श्रवण करतो आहोत आम्ही, तर त्या श्रवणाच्या मागचं कारण काय? तर श्रवणामागचं कारण की आम्हाला सर्व मायेला बाजूला सारून प्रत्यक्ष परब्रह्माची प्राप्ती होणे, ही खरी ग्रंथाची आणि श्रवणाची फलश्रुती आहे। म्हणून समर्थ श्रवणाचं महत्व सांगतात की तुम्ही तसं श्रवण करा, मग भलाही तुम्ही ग्रंथ सोडला किंवा ग्रंथ ठेवला, पूर्ण झाला असं म्हणायला हरकत नाही। लोक पारायण करतात, पहिल्या ओवीपासून तर शेवटच्या ओवीपर्यंत वाचतात, पारायण झालं म्हणतात। पण पारायणाचा उद्देश काय? ग्रंथ वाचून काढणे। समर्थ म्हणतात नुसतं वाचून चालणार नाही, त्याचं विवरण करावं लागेल। समर्थांनी शेवटी दासबोधात शेवटी त्याचा उल्लेख केलेला आहे। पुन्हा पुन्हा ते वाचावं लागेल, जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत वाचावं लागेल, कळल्यानंतरही वळेपर्यंत वाचावं लागेल, आणि वळल्यानंतरही आपण तदाकार होईपर्यंत ते वाचावं लागेल। म्हणून विवरता विशेषा विशेष कळू लागे असं समर्थांनी म्हटलं आहे, वाचता विशेषा विशेष कळू लागे असं म्हटलं नाहीये। त्याचं चिंतन करावं लागेल, मनन करावं लागेल। म्हणून श्रवण फार महत्वाचं आहे। तुटे संशयाची मुळे एकसरा, पण कधी श्रवण केली याचे फळ। पण ते श्रवण घडलं पाहिजे, आणि ते श्रवण कसं व्हावं, कशा दृष्टीने व्हावं याचा उल्लेख समर्थ इथे करतात। ओवी क्रमांक 11 मध्ये काय म्हटलंय ते पाहू। हे सगळं आत्मा करतोय। मोठे मोठे येऊन गेले, आत्म्याकरिताच वर्तले, त्या आत्म्याचा महिमा बोले, ऐसा कवणू श्रीराम। युगानुयुगे एकला एक, चालवितो तिन्ही लोक,
त्या आत्म्याचा विवेक पाहिलाच पहावा श्रीराम. आतापर्यंत आम्ही इतकं वर्णन केलेलं आहे. आजपर्यंत महान मोठे मोठे लोक जन्माला आले, त्यांनी तप, अनुष्ठान, पारायण, जप, योग, याग सगळे केलं. पण ते कोणाकरता केलं? समर्थ म्हणतात, मोठे मोठे येऊन गेले, आत्म्याकरिताच वर्तले. तो आत्मा आहे आणि आत्म्याच्या संशोधनासाठी, त्याचा बोध कळावा म्हणून, आत्मतत्व कळावं म्हणून, ब्रह्मज्ञान कळावं म्हणून आजपर्यंत सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहे. देहाकरिता नाही आहे, तर ते आत्म्याकरिता आहे. म्हणून समर्थ म्हणतात, युगानुगे एकला. करणारा तोच आहे. कोण? आत्मा. कोणासाठी करतोय? आत्म्यासाठी करतोय. त्याची त्याला प्राप्ती व्हावी, मज व्हावी, मज भेटी, माझी भेटी मला झाली पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, युगानुयुगे एकला चालवितो तिन्ही लोक. एकटा तो आत्मा सगळ्या विश्वाला चालवतोय, तिन्ही लोकांना चालवतोय. त्या आत्म्याचा विवेक पाहिलाच पहावा. पहिल्यांदा तो पहा. प्राणी आले, येऊन गेले, ते जैसे जैसे वर्तले, ते वर्तणुकीचे कथन केले, इच्छे सारखे श्रीराम. जेथे आत्मा नाही दाट, तेथे अवघे सरसपाट, आत्म्या विण बापुडे काष्ट, काय जाणे श्रीराम. आत्मा नाही तर सरसपाट आहे. शेवटी आत्मा जर त्या देहामध्ये नसेल तर ते देह काष्ट रूप आहे, मातीच आहे. त्याला जाळून टाका, त्याला गाडून टाका, त्याला नदीत सोडून द्या, त्याचं काही हो. कारण शेवटी त्याच्यामध्ये आत्मा जर नाही, आत्मतत्व नाही, तर त्याला काहीही किंमत नाहीये. ते पंचमहाभूताचा तो फक्त एक चिखल आहे, त्याशिवाय काही नाहीये. म्हणून आत्मतत्व हे जाणण्यासाठी आत्मा प्रयत्न करतोय. म्हणून समर्थ इथे म्हणतात, जेथे नाही, जेथे आत्मा नाही दाट, तेथे अवघे सरसपाट, आत्म्याविण बापुडे काष्ट, काय जाणे. आणि हे आत्म्याशिवाय कसं कळेल? देहामध्ये आत्मा आहे म्हणून देह चालतो. समर्थ म्हणतात, ऐसे वरिष्ठ आत्मज्ञान दुसरे नाही या समान, सृष्टीमध्ये विवेकी सज्जन, तेची हे जाणते श्रीराम. सृष्टीमध्ये ज्या ज्या लोकांनी आत्मज्ञानासाठी प्रयत्न केले, त्यांचा उद्धार झाला. जे या नष्ट होणाऱ्या प्रकृतीशी जे जोडले गेले, ते पुन्हा जन्माला आले. म्हणून आम्हाला पुन्हा जन्म नको असं वाटत असेल तर आम्ही देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी असं म्हणतात. पुन्हा जन्म नाही. म्हणून समर्थ इथे सांगतात आहे, पृथ्वी आणि आप तेज याचा पृथ्वीमध्ये समज, अंतरात्मा तत्वबीज ते वेगळे जी राहिले श्रीराम. पृथ्वी, आप, तेज या तिन्ही गोष्टी शेवटी नाशिवंत आहेत. ते पृथ्वी तत्वामध्ये पुन्हा मिळून जातात. ते पृथ्वी तत्वच आहे. अंतरात्मा तत्वबीज आहे. अंतरात्मा म्हणजे आकाश. आकाश तत्व जे आहे ते अंतरात्म्याचं आहे. अंतरात्मा तत्वबीज ते वेगळेची राहिले. वायूपासून पलीकडे, वायूच्या पलीकडे जा, कारण आत्मा हा वायुरूप आहे. वायूपासून पलीकडे जो कोणी विवेके पवाडे, जवळीच आत्मा सापडे, तया पुरुषासी श्रीराम. वायू, आकाश, गुणमाया
प्रकृती पुरुष मूळ माया सूक्ष्म रूपे प्रचितया कठीण आहे श्रीराम. सूक्ष्म पाहणं कठीण आहे, स्थूल पाहणं सोपं आहे. आणि जे सोपं आहे तोच माणूस करत असतो. कठीणाकडे जात नाही. तो स्थूलाकडून सूक्ष्माकडे जातो, सूक्ष्माकडून स्थूलाकडे येत नाही. स्थूल दिसत ते सूक्ष्म दिसतच नाही. मायक्रोस्कोप खाली सुद्धा दिसायचं नाही. आमच्या डोळ्यांनी अणुरेणू दिसत नाही, परमाणू डोळ्यांनी दिसत नाही, मायक्रोस्कोप खाली दिसतात. एका धुळीच्या कणाचे 6 भाग केल्यानंतर त्याचा 6वा भाग हा तो परमाणू आहे. तो परमाणू डोळ्याने दिसत नाही. त्याच्यापेक्षाही सूक्ष्म हा असा आत्मा आहे, अंतरात्मा आहे. तो कसा दिसेल? कठीण आहे. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे वायो आकाश गुणमाया. वायू कुठे आहे? आकाशामध्ये आहे. त्याच्यापेक्षा सूक्ष्म गुणमाया आहे. प्रकृती आणि पुरुष पुढे प्रकट होते आहे. ती कुठे आहे? कशातून निर्माण झाली आहे? मूळ मायेतून निर्माण झाली आहे. सूक्ष्म रूपे प्रचिते या कठीण आहे. याच्यातील अतिसूक्ष्माती सूक्ष्म आपण जात राहिलो तर मूळ मायेपर्यंत आम्ही जाऊन पोचू. पण मूळ मायेच्या पलीकडे परब्रह्म आहे. त्या मायेला सारणं कठीण आहे. गुणमाया सरल्या जात नाही. सूक्ष्म ही स्थूल असलेली सृष्टी आम्ही साधू शकत नाही. त्या सूक्ष्म स्थूलाच्या पलीकडे असलेली गुणमाया आम्हाला सारता येत नाही. त्या गुणमायेच्या आतमध्ये असलेली मूळ मायापर्यंत आम्हाला जाता येत नाही. मूळ मायेच्या आतमध्ये आम्हाला जावं लागेल, त्याला पार करावं लागेल, तेव्हा आम्हाला अशा प्रकारे परब्रह्माची भेटी होईल. म्हणून असा सूक्ष्म विचार करणारा पृथ्वीमध्ये विरळाच एखादा. म्हणून समर्थ म्हणतात माया देवीच्या धांदली सूक्ष्मी कोड मनी घाली समजला त्याची तुटली संदेह वृत्ती श्रीराम. जो स्थूलामध्ये अडकलाय त्याच्यामध्ये संदेह आहे. जो सूक्ष्मापर्यंत जाऊन पोहोचलाय तो निसंदेह आहे. आकारात अडकला, रूपात अडकला, नामात अडकला की त्याला सूक्ष्मापर्यंत पोहोचताच येत नाही. म्हणून समर्थ म्हणतात मूळ माया चौथा देह. मूळ माया हा चौथा देह आहे. आपल्याला माहित आहे 4 पिंडाचे आणि 4 ब्रह्मांडाचे असे अष्टदेह आहे. स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण हे पिंडाचे 4 देह आणि ब्रह्मांडाचे विराट, हिरण्य, अव्याकृत आणि मूळ माया असे 4 हे ब्रह्मांडाचे देह. म्हणून समर्थ म्हणतात चौथा देह जो आहे तो मूळ माया आहे ब्रह्मांडाचा. आणि पिंडाचा तो महाकारण. म्हणून समर्थ म्हणतात तुम्हाला त्या चौथ्या देहापर्यंत जाऊन पोचायचं आहे, मूळ मायेपर्यंत. मूळ माया चौथा देह झाला पाहिजे विदेह. म्हणजे तिथे सुद्धा विदेह व्हायचा आहे, तो देहामध्ये जायचं. देहातीत होऊन राहे धन्य तो साधू श्रीराम. देहातीत होऊन सारे जीव शिवाला जोडारे. अरे मी पण सोडारे. देहातीत झाल्याशिवाय माणसाला ब्रह्मापर्यंत पोचताच येत नाही. म्हणून देह टाकावा लागतो. मग तो अष्टदेहाचं निरसन करावं लागते. आपल्याला स्थूल देह टाकला तर आपण रडा पडायला लागतो. सूक्ष्म देह कायमच आहे, कारण देह कायमच आहे, महाकारण कायमच आहे. हे 4ही देह संपल्यानंतर आपला जो परब्रह्म समोर आहे. म्हणजे जणू काही हे आपल्या डोळ्यासमोर असलेले पडदे आहेत. त्या पडद्यांना बाजूला सारणे, एक एक पडदा बाजूला सारणे, तेव्हा तुम्हाला मूळ दृश्यापर्यंत पोहोचता येईल. तसं मूळ परब्रह्मापर्यंत पोहोचण्यासाठी ते देह बाजूला सारावं लागतात. त्या देहांचं नैश्वरत्व आपल्याला मान्य करावं लागते. मग तुमच्यापर्यंत ईश्वर प्राप्त होईल. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे मूळ माया चौथा देह झाला पाहिजे विदेह. देहातीत होऊन सारे धन्य तो साधू श्रीराम. विचारे ऊर्ध चढती
तयासीच ऊर्ध्वगती येरा सगळा अधोगती पदार्थ ज्ञानी श्रीराम. पदार्थ ज्ञान म्हणजे काय हो? पदार्थ ज्ञान याचा अर्थ संशय आहे. पदार्थ ज्ञानामध्ये काय आहे? संशय आहे. म्हणून संशय आमचा सगळा संपला पाहिजे. मायेमध्ये संशय आहे, ब्रह्म निसंशय आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे ऊर्ध्व हा, अधोगती जाऊ नका. अधोगती होणे म्हणजे मायेमध्ये अडकणे आणि ऊर्ध्वगती करणे याचा अर्थ परब्रह्माशी आपलं अनुसंधान ठेवणे. ती खरी उपासना आहे. परब्रह्माशी कायमस्वरूपी जोडल्या राहणे याचं नाव आहे अखंड उपासना. म्हणून समर्थ म्हणतात विचारे ऊर्ध्व चढती. आम्ही असा विचार करा की आम्ही देह नाहीच आहे. तुम्ही जोडल्या जा त्या परब्रह्माशी. तयासीच ऊर्ध्वगती आणि त्यालाच त्याचा उत्कर्ष होईल, त्याची सद्गती होईल. एरा सकळा अधोगती. इतर सगळ्या लोकांना काय अधोगती प्राप्त होईल? कारण पदार्थ ज्ञान आहे. तो पदार्थ ज्ञानामध्ये अडकलेला आहे, तो संशयातच अडकलाय. पदार्थ नाशिवंत आहे. ते किती चांगले असतील, किती तुम्हाला आकर्षित करत असले तरी समर्थांनी त्याचा उल्लेख केलाय. पदार्थ चांगले दिसती परिते सवेची नासती ततो भ्रष्ट अतो भ्रष्ट ततो भ्रष्ट होती लोकतेने श्रीराम. मराठीमध्ये म्हण आहे तेल गेले आणि तूप गेले हाती धुपाटणे आले. त्याप्रमाणे इहलोकही धन्य होत नाही आणि परलोक तर साधतच नाही. म्हणून समर्थ म्हणतात चांगले पदार्थ दिसतात पण ते नष्ट होतात हे समजून घ्या. ते अवघे नासती. अरे ते चांगले दिसतात, चांगले वाटतात, ते आकर्षण आपल्याला करतात. यामध्येच ती माया हे लक्षात आली पाहिजे. ती माया दिसायला चांगली आहे, असायला चांगली नाहीये. माया करंटी नरकस्य हंडी तपो विखंडी सुकृतस्य भंडी. सगळं सुकृत खतम करून टाकते ती. कारण तिच्यामध्ये अडकलं की माणूस संपला. म्हणून समर्थ म्हणतात आहे म्हणून तुम्ही कसे राहा या कारणे पदार्थ ज्ञान नाना जिन्सांचे अनुमान सर्व सांडून निरंजन धुंडीत जावे श्रीराम. प्रश्न उत्तर दिलंच आहे समर्थांनी. मग यासाठी काय करायचं आम्ही? तेच करा. पदार्थ ज्ञान जे आहे तो संशय आहे, तो बाजूला सारा. हा सगळा अनुमान आहे. आणि म्हणून सर्व सांडून निरंजन. निरंजन म्हणजे निर्मळ. निरंजन म्हणजे परब्रह्म. निरंजन म्हणजे शुद्ध तत्व. निरंजन म्हणजे आपला आत्मा. त्याच्याशी तुम्ही अनुसंधान ठेवा. म्हणून सर्व सांडून निरंजन धुंडीत जावे. कारण धुंडावं लागते. कारण आपलं जे धुंडणं आहे ते इहलोकाचं आहे. समर्थ म्हणतात परलोकासाठी काही धुंडण्याचा प्रयत्न करा. आत्ताच गमतीने माझा विषय झाला आमच्या ताईशी. तिला म्हटलं या जन्मी आम्ही या घरासाठी एवढे मरमर करतो, हा जन्म संपला की पुन्हा दुसरं घर मिळेल, त्या घरासाठी पुन्हा मरमर सुरू होईल मरेपर्यंत. हे घर बांधण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. इथे असं पाहिजे, तिथे तसं पाहिजे, अमुक पाहिजे, अशा सोयी पाहिजे, तशा सोयी पाहिजे, सगळा प्रयत्न केला आणि शेवटी देह ठेवला. पुन्हा दुसरा जन्म मिळाला. ते त्या घरात आपल्याला पुन्हा झोपडी मिळाली. पुन्हा त्या देहामध्ये पुन्हा आपण घर बांधण्याचा प्रयत्न केला. घर मोठं बांधलं, सगळं तयार झालं, घर पक्क होते, देह कच्चा होतो. पुन्हा देह पडतो, पुन्हा देह दुसरा धारण करतो. पुनरपी जननम पुनरपी मरणम असं जसं होत राहते तसं पुनरपी घर असं होते. पुन्हा घरं बांधावं लागतात. म्हणून कशासाठी ही यातायात करावी? आमचे दादा परमपूज्य सुनील दादा म्हणत असत की घर मोठं नसावं, कारण जीवन म्हणजे 2 दिवसाची वस्ती कुठेतरी करावी, कुठेतरी राहता आलं पाहिजे. जीवाला विश्रांती मिळावी, एवढं राहायला मिळाले, खायला अन्न मिळालंय, राहायला घर मिळालंय, अंगाभर वस्त्र मिळालेलं आहे, पुरे झालं. एवढं कशासाठी मरमर करायची? आपल्या परलोकाचा विचार करा इहलोकाच्या विचारापेक्षा. इहलोक सुखी करण्यासाठी आवश्यक तेवढं असावं, पण त्याचा अधिक मोह नसावा. म्हणून समर्थ सांगतात त्याचा विचार करा. अष्टांग योग पिंड ज्ञान त्याहून थोर तत्वज्ञान
त्याहून थोर आत्मज्ञान हे पाहिले पाहिजे. श्रीराम काय पाहिलं पाहिजे? समर्थ म्हणतात आत्मज्ञान पाहिलं पाहिजे. लोक अष्टांग योग करतात. सगळ्या योगामध्ये हठयोग आहे ना, हठयोगामध्ये पहा किती प्रयत्न करावे लागतात. त्या हठयोगामध्ये किती त्रास आहे. देहाला क्षीणावं लागते. समर्थ म्हणतात त्यापेक्षा पिंडज्ञान श्रेष्ठ आहे. पिंडज्ञानापेक्षा श्रेष्ठ तत्वज्ञान आहे. तत्वज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आत्मज्ञान आहे. तत्वज्ञान हे फक्त थेरॉटिकल आहे आणि आत्मज्ञान हे प्रॅक्टिकल आहे. म्हणून समर्थ म्हणतात ते पहिले पहा. यम नियम आसन हे अष्टांग योगामध्ये आम्ही जो विचार करतो, प्रत्याहार ध्यान धारणा आणि समाधी, अष्टांग योग हे पण आहे. इथे अष्टांग योगापेक्षा पिंडज्ञान श्रेष्ठ आहे. पिंडज्ञानापेक्षा तत्वज्ञान, तत्वज्ञानापेक्षा आत्मज्ञान. म्हणून समर्थ म्हणतात मूळ मायेचे शेवटी हरी संकल्प मुळी उठी, उपासने योगे मिठी तेथे घालतली पाहिजे. श्रीराम उपासनेची जी मिठी आहे ती तिथे घातली पाहिजे. आपली उपासना कुठे आहे? मूर्तीपर्यंत आहे. आमची उपासना कुठपर्यंत आहे? दृश्य पदार्थापर्यंत आहे. समर्थ म्हणतात हरी संकल्प झाला पाहिजे. याचा अर्थ विमल ब्रह्माला मिठी घालता आली पाहिजे. उपासना ती आहे. उपासना म्हणजे न तुटी, भगवंतापासून जो दूर जात नाही ती खरी उपासना आहे. तुटतच नाही तिथून. तो खऱ्या अर्थाने तो भक्त होतो. तो चिटकून राहतो. तो कधी विभक्त होत नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे मग त्या पलीकडे जाणं, त्या पलीकडे जाणं निखळ ब्रह्म निर्गुण निर्मळ निश्चळ आणि खुण गगना सारिखे. श्रीराम गगनात सारिखे म्हटलंय, आकाशात सारखं म्हटलंय. आकाश म्हणजे ब्रह्म नाही म्हटलंय. सारखे म्हणजे दृष्टांत दिलेला आहे. पंचमहाभूतामध्ये आकाश आलेला आहे आणि जे आकाश हे उपाधियुक्त आहे असं आकाश हे नाशिवंत आहे. म्हणून उपाधी विरहित जे आकाश ते परब्रह्म असं दिलेलं आहे. मग तिथे घटाकाश आहे, मठाकाश आहे, चिदाकाश आहे आणि मदाकाश आहे. हे चारही आकाशाचं निरसन होऊन जाते. शुद्ध तत्व म्हणजे आकाश ज्याप्रमाणे सर्वत्र व्याप्त आहे त्याप्रमाणे हा अंतरात्मा सर्वत्र व्याप्त आहे. परंतु आकाशाला दोष आहे, गगनाला दोष आहे, शून्यत्वाचा दोष त्याला लागलेला आहे. अज्ञान हे आकाशाचं प्रतीक आहे. पण परब्रह्म हे ज्ञानी आहे, ते सर्वज्ञ आहे. म्हणून परब्रह्म तत्व ते आमच्यामध्ये आहे. ते याप्रमाणे व्याप्त असं म्हटलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात गगनासारिखे येथून एथवरी दाटले, येथून तेथवरी दाटले प्राणी मात्रास भेटले पदार्थ मात्री लिगटते व्यापून आहे. श्रीराम ते येथून तेथपर्यंत आम्ही म्हणतो ना अंतर किती आहे हो, इथून तिथपर्यंत म्हणजे इथून सुरुवात झाली तिथपर्यंत. म्हणजे याला ही जी पोकळी आहे याला आम्ही अवकाश म्हणतो किंवा आकाश म्हणतो. हे त्या ऐसे नाही प्राणी मात्राशी भेटले पदार्थ मात्री आणि पदार्थात सुद्धा ते लिगडलं आहे. पदार्थामध्ये सुद्धा लिप्त आहे. ते सर्वत्र व्यापून आहे. आमच्या आजूबाजूला चारी बाजूला आहे. आतमध्ये आहे, बाहेर आहे, इकडे आहे, तिकडे आहे, सगळीकडे आकाश सगळीकडे आहे. तसा तो परब्रह्म सर्वत्र आहे. म्हणून त्या ऐसे थोर नाही पण ऐसे त्या आत्म्याप्रमाणे त्या अंतरात्म्याप्रमाणे दुसरं थोरच नाही. कारण तो आहे म्हणून सर्व आहे. सूक्ष्माहुनी सूक्ष्म विचार पिंड ब्रह्मांडाचा संवार होता कळे. श्रीराम म्हणून पिंड आणि ब्रह्मांड याचा संवार झाला पाहिजे. पिंड आणि ब्रह्मांडाचा संवार म्हणजे काय? पंचप्रलय आम्हाला कळले पाहिजे. आणि पाचवा प्रलय म्हणजे विवेक प्रलय आम्हाला कळला पाहिजे. ज्याला विवेक प्रलय ज्याचा जागृत झाला त्याने पिंड आणि ब्रह्मांडाचा निराश केला समजून जा. जिथे स्वप्न प्रलय, मृत्यू प्रलय, सृष्टी प्रलय, ब्रह्मांड प्रलय आणि विवेक प्रलय
यामध्ये विवेक प्रलयमध्ये दिसणारं दृश्य जे आहे हे मिथ्या आहे हे त्याने पूर्णपणे जाणलेलं असते, तो विवेक प्रलय. ब्रह्म सत्य आहे, जगन मिथ्या आहे, या ठिकाणी विवेक प्रलय जन्माला आलेला आहे. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे, अथवा पिंड ब्रह्मांड असता विवेक प्रलय पाहो जाता, शाश्वत कोण हे तत्वता समजो लागे श्रीराम, करून अवघा तत्व झाडा. म्हणून तत्व झाडा करा, 82 तत्वाचा निराश करा. सारा साराचा निवाडा, सावधपणे ग्रंथ सोडा, सुखे नैव श्रीराम. आता सोडा ग्रंथ. कधी सोडा? जेव्हा तुम्हाला हे कळलं की सारासार सगळं आहे, याच्यातलं सार नेमकं कळलेलं आहे. जिथे तत्वधाडा आम्ही पूर्ण केलाय, ब्रह्माची मला प्राप्ती झालेली आहे, आता मी परब्रह्म आहे, याशिवाय मला दुसरं काहीच नाही, सुख नाही आणि दुःख नाही, मी आनंद स्वरूप आहे, अशा प्रकारची मनोधारणा जेव्हा पक्की होईल तेव्हा ग्रंथ पूर्ण झालाय. ग्रंथाचं पारायण पूर्ण करणे, ग्रंथ पूर्ण वाचून काढणे, अर्थ पाहणे, शब्द पाहणे, अशा प्रकारे फक्त ग्रंथ समजून घेण्याने ग्रंथ सोडता येत नाही. ग्रंथ सोडण्याचा तेव्हा अधिकार आहे जेव्हा माणसाला परब्रह्माची प्राप्ती होईल. म्हणून समर्थ म्हणतात आहे, पहिली ओवी आणि शेवटची ओवी. जी समर्थांनी पहिली ओवी दिली आहे ती आपण वाचूया. थांबा थांबा ऐका ऐका, आधीच ग्रंथ सोडू नका. आधी ग्रंथ सोडू नका याचा अर्थ का सोडू नका? सांगितले ते ऐका पुन्हा. का म्हटलं सोडू नका? कारण तुम्हाला अद्यापर्यंत तत्वझाडा झालेला नाही आहे, सारासार निवाडा झालेला नाही आहे आणि तुम्हाला ब्रह्मप्राप्ती झालेली, म्हणून ग्रंथ सोडता येत नाही. अशा प्रकारे म्हणून ग्रंथ अखंड ठेवावा. अशा प्रकारे हा समाज समर्थांनी खऱ्या अर्थाने श्रवण भक्ती म्हणजे परब्रह्माची प्राप्ती. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे श्रवण निरूपण नाम समास तृतीय. श्रीराम श्रीराम समर्थ श्रीराम. अशा प्रकारे हा समास संपन्न झाला. आजची निरूपण सेवा श्री समर्थ चरणी समर्पित करतो. ग्रंथातील हा समास संपन्न झाला. पुढच्या समासासाठी एक ओवी वाचून ग्रंथ अखंड ठेवावा. झाले साधनाचे फळ वाचा आणि पुढची ओवी. श्रीराम समर्थ श्रीराम. बहुत जनासी उपाय वक्तयास पुसता त्रासो नये, बोलता बोलता अन्वये सांडू नये. श्रीराम श्रीराम समर्थ श्रीराम. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.